नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून MPDA अंतर्गत जिल्ह्यात पहिलीच कारवाई करण्यात आली आहे। या कारवाई अंतर्गत एक जणाला स्थानबद्ध करण्यात आले आहे। याबद्दलची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी योगेश सावखेडकर यांनी दिली आहे। आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टी गावठी दारूचे समूळ उच्चाटन करण्याबाबत गेल्या वर्षभरापासून मोहीम राबवली होती। त्या अनुषंगाने वाल्मिक नगर पंचवटी नाशिक या भागात हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यातीलच महावीर अरुण कौलकर वाघाडी यांच्यावर MPDA नुसार कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार महावीर अरुण कौलकर यास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे। हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांवर यापुढेही MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे। सदर कारवाईसाठी वीरेंद्र वाघ, राहुल जगताप, मायकल पंडित यांनी सहभाग घेतला आहे। सदर कारवाईबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सावखेडकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे। आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टी गावठी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वर्षभरापासून एक मोहीम राबवली होती। त्यानुसार आमच्या जिल्ह्याचे अधीक्षक श्री शशिकांत गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचवटी वाल्मिक नगर या भागात बरेचसे हातभट्टीचे गुन्हे उघडकीस आणले। त्यामध्ये महावीर अरुण कौलकर या इसमावर जवळजवळ 7 ते 8 गुन्हे नोंदवण्यात आले होते। त्यानुसार त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई होण्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दिनांक 15/4/2024 रोजी सदर आरोपीस स्थानबद्ध करण्यासाठी आदेश पारित केले होते। त्यानुसार सदर आरोपीस मध्यवर्ती कारागृह नाशिक या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। हातभट्टी गावठी दारूवर नियंत्रण आणण्यासाठी यापुढे गावठी दारू विक्रेत्यांवर MPDA अंतर्गत कारवाई होण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येतो। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।